हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। काल सायंकाळपर्यंत शिवसेना भाजपची युती असल्याची चर्चा होती. मग काल रात्रीतनं असं काय घडलं की जेणेकरून आज स्वबळावर लढण्याचं सरळ दोन मत प्रवाह होते पक्षामध्ये की युती करावी आणि एक मत प्रवाह होता की युती करू नये असं कारण किंवा एक तर मुळात 22 जागा, फक्त 22 जागा आणि 22 जागेमध्ये आमच्याकडे इच्छुक 100च्या पुढे संख्या, भुसे साहेबांकडे 100च्या पुढे संख्या, त्यांच्याही कार्यकर्त्यांची कोंडी होणार होती. यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोऱ्या झाल्या असत्या आणि बंडखोरी करून निवडणूक एवढी काही सोपी नसते. प्रत्येकाला पैसा जातो, सगळ्या गोष्टी जातात आणि हे कुठेतरी थांबावं कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्या मना का आपल्या निवडणूक झाली विजय पराभव हे दोनच गोष्टी होती. पण ज्या उमेदवारांनी 2-5 वर्ष या तयारीसाठी घालवले त्यांचं ज्या भावना आहेत त्यांचाही आदर झाला पाहिजे या दृष्टीने मी या निवडणुकीकडे पाहत होतो. बाकी आता झालेलं आहे, अनेक जणांना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडून येणं हा एक क्रायटेरिया या ठिकाणी महत्त्वाचा ठरवून बऱ्याच उमेदवारांचं चयन झालं आहे. अजूनही काही गोष्टींवर 1-2 विषयांवर अजूनही निर्णय झालेले नाही, तेही लवकर येणारा तासाभर होतील अशी अपेक्षा आहे. आणि मी पक्षाला खूप खूप धन्यवाद देतो, गिरीश भाऊंना धन्यवाद देतो, राहुल दादांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपले जे नेते आहेत बंडूकाका बच्चाव, नागवे आबा हिरे आणि अनेक याच्यात त्यातल्यात अनेक जणांनी या ठिकाणी महत्त्वाची कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली. या ठिकाणी मी आपले धर्मजागरणचे प्रतिभावांचे नाव घेईन की त्यांनीसुद्धा ह्याच बाजूने होते किंवा आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवार मिळायला पाहिजे आणि त्या पद्धतीने झालेलं आहे. मी या सगळ्यांना धन्यवाद देतो कारण या सगळ्यांपैकी निवडणूक रिंगणात फक्त मी असणार आहे. अजून माझंही फायनल नाही. मलाही या ठिकाणी आमच्याच पक्षात एक चांगले नेते नितीनजी पोकळे यांची माझ्या जागेवर लढण्याची इच्छा आहे. तसं मी सांगितलं भावना, तुम्ही जसं आदेश कराल तशी माझी तयारी. पण जास्तीत जास्त लोकांना न्याय कसा मिळेल, माझ्या उमेदवारीने जर उमेदवारांना फायदा होता असेल तर कळेल. तरी स्वबळावर लढल्यावर किती सीट निवडून येतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? निश्चितपणे वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने अशा पद्धतीने आहे की गेल्या 3 वर्ष प्रशासकीय काळामध्ये जे काही नगरपालिकेने नागरिकांचा छळ केलेला आहे हा एक विषय सगळं काही एकतर्फी चाललेलं होतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की भारतीय जनता पार्टीकडे जनता पण शून्य आहे. भारतीय जनता पार्टीकडे आमच्या पक्षाकडे फक्त एकच सत्ता स्थान होतं, ते म्हणजे आमचे खासदार होते आणि ते खासदार पाडले गेल्यामुळे ही उणीव कशी भरून काढायची आणि जनता हुशार असते, जनतेला सगळं समसमान करण्याचा जनता प्रयत्न करते. तसं शिवसेनेकडे आज मंत्रिपद आहे, इथे काँग्रेसचा खासदार आहे, पण इथे भारतीय जनता पार्टी इथं राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. या पक्षाकडे कुठलंही या मालेगाव शहरामध्ये सत्ता स्थान नाही. म्हणून जनता निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडे या पद्धतीने झुकेल आणि एक मोठं यश आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल. धन्यवाद. गोरगरिबांचा दिलदार नेता सुनील आबा नावाचा, वेळोवेळी मदतीला धावतो साऱ्यांच्या हाकेला. आला आपला नगरसेवक सुनील आबाला, आला आपला नगरसेवक सुनील आबाला. मुझे जो सही लगता है मैं करता हूं.
मालेगांव, ये है आपकी आवाज।